नमस्कार. माझं नाव ज्योती लक्ष्मण धस. माझ्या आयुष्यामधला अनुभव माझ्या मिस्टरांचा भरपूर म्हणजे खूप कडू. कारण माझ्या मिस्टरांना सायटिका प्रॉब्लेम हा झाला होता. मी भरपूर दवाखाने केले. मला प्रत्येक डॉक्टरांनी मला सांगितलं की ह्यांचं ऑपरेशनशिवाय पर्याय नाही म्हणून. आणि लास्ट चान्स होता माझा भाभा हॉस्पिटलचा. भाभा हॉस्पिटलला मी MRI काढायसाठी गेली आणि माझ्या मिस्टरांचे फ्रेंड्स होते, ते आम्हाला बघायला हॉस्पिटलमध्ये आलेले आणि त्यांच्या थ्रू म्हणजे आमच्या नम्रता मॅम त्या ओळखीच्या होत्या. त्यांनी सांगितलं, त्यांचा रेफरन्स दिला, फोन नंबर दिला आणि फोन केला त्यांना का तुम्ही फोन करा आणि त्यांना सांगा का तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो ते. त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी हॉस्पिटलमधूनच त्यांच्याशी बोलणं केलं आणि बोलणं केल्याच्या नंतर साधारण त्यांनी मॅमनी बोलता बोलताच त्यांना रेकी पास केली. एवढं त्यांना बरं वाटलं होतं ना खूप. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी बोलले की ऑपरेशन करू नका. मॅम बोलल्या होत्या ऑपरेशन करू नका, तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही आत्ताच डिस्चार्ज हॉस्पिटलमधून घ्या आणि तुम्ही घरी या आणि दुसऱ्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला भेटा. ते मॅमनी आलो. मॅमनी आम्हाला म्हणजे त्यांना माझ्या मिस्टरांना ट्रीटमेंट केली. 15 मिनिटच फक्त ट्रीटमेंट केली. पण त्या ट्रीटमेंटमध्ये ना माझ्या मिस्टरांना बसता येत नव्हतं का म्हणजे असं झोपतासुद्धा येत नव्हतं. भरपूर त्यांना प्रॉब्लेम झालेला. तर 15 मिनिटामध्ये माझ्या मिस्टर आहेत ना अक्षरशः मॅमच्या ना असं झोपून त्यांना प्रणाम केला. ट्रीटमेंट केल्याच्या नंतर 21 दिवस पण नाही, 15 दिवसामध्येच मला खूप फरक आढळून आला. त्यांना चालता येत नव्हतं तर ते चालायला लागले आणि नंतर कालांतराने 1.5 महिन्यामध्येच ते ड्रायव्हिंगसुद्धा ते करायला लागले. आणि त्याच्यानंतर मग खरंच मला असं वाटलं का रेकीने आणि सुजोग थेरपीने खरंच माणसाचं आयुष्य खूप बदलून जातं म्हणून. आणि फर्स्ट आणि सेकंड ही रेकी लेवलची मी दीक्षा मॅमच्याच ह्याच्यातनं थ्रू केलं. आणि आता सुजोग थेरपीची पण मी दीक्षा केलेली आहे, कोर्स केला. आणि आता मॅम बरोबर मी आता त्यांच्या थोडंसं कामामध्ये मी त्यांना सहकार्य करते. थँक्यू मेटा सोल्युशन.